आणि आता मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईतील धोकादायक शिव रेल्वे उड्डाण पूल बंद करण्यासाठी आता नव्या तारखेची घोषणा करण्यात आलेली आहे। 29 फेब्रुवारीपासून पूल 2 वर्ष वाहतुकीसाठी बंद राहील। गोरेगाव ते मालाड दरम्यान वाहतूक कोंडीचा तिढा सुटणार। मुंबई महानगरपालिकेकडून एसवी रोडच्या रुंदीकरणाचं काम हाती। मुंबई महानगरपालिकेकडून सलग 13 आठवड्यांपासून सखोल स्वच्छता मोहीम सुरू। मागील आठवड्यात झोपडपट्ट्यांमधून 2,500 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन करण्यात आलं। मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर विधी शाखेच्या द्वितीय सत्र परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर। विद्यापीठानं तब्बल 78 दिवसांनंतर परीक्षेचा निकाल जाहीर केलाय। वसईत पोलिसांच्या सतर्कतेमुळे मॉब लिचिंगचा प्रकार टळलाय। कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्यानं जमावाकडून तिघांना मारहाण। पोलीस वेळेवर पोहोचल्यानं तिघांचा जीव वाचला। विरारमध्ये घरफोडी करणारा सराईत गुजराती टोळीला अटक। सोनं, मोबाईलसह 1,24,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। उंदरांचा नायनाट करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या कीटकनाशक विभागाची उत्तर विभागात विशेष मोहीम। एकाच दिवसात 2,080 उंदरांचं नायनाट करण्यात आलंय।